नमस्कार मित्रांनो, प्रत्येक यात्रेचं एक वेगळं महत्त्व असतं आणि काही यात्रा आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळतात। ही अशीच एक यात्रा होती, नागपूर ते प्रयागराज महाकुंभसाठी। आम्ही निघालो उत्साहाने, पण प्रवास सोपा नव्हता। अनंत गर्दी, प्रचंड ट्रॅफिक आणि 36 तासांचा कठीण संघर्ष। पण शेवटी गंगा मातेच्या पवित्र कुशीत स्नान केलं आणि त्या क्षणी साऱ्या थकव्यावर विजय मिळवला। त्या जलधारांना केवळ शरीर नाही तर आत्माही शुद्ध केली। एक वेगळीच ऊर्जावान अनुभूती, एक पवित्र स्पंदन। 144 वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक सोहळ्याचा आम्ही साक्षीदार झालो। लाखोंच्या त्या महासंगमात आमच्या अस्तित्वाची एक छोटीशी किनार होती। ही केवळ यात्रा नव्हती, ही होती आत्मशोधाची एक अनुभूती। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो। तर आज आहे आपला महाकुंभ सिरीजचा दिवस दुसरा। तर आता आम्ही नागपूरमध्ये सगळ्यात पहिले तर रामजी श्यामजी जे फेमस पोह्याचं शॉप आहे, जिकडे तर्री पोहे मिळतात, माझ्या मागे येऊन बघू शकता। इकडे आम्ही लोक आलोय नाश्ता करायला। तर आज आपल्याला जायचं प्रयागराजला आणि आजच तिकडे एंटर करायचं आहे। तर इकडून 600 किलोमीटर आहे ते। तर 600 किलोमीटर करायला 12 तास लागतात। खाऊन झाले आता आमच्या आणि एक काहीतरी वेगळीच बनवायची पद्धत होती त्यांची। आणि इकडे मोस्टली तरी सेल्फ सर्व्हिस आहे सगळीकडे। आणि यांच्याकडे वडा कढी आणि समोसा कढी पण दोन वेगळे आयटम होते। आता आम्ही चाललोय रेशीम बागमध्ये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तिकडे स्थापना झालेली आणि ते मध्यवर्ती कार्यालय, तर ते आम्हाला बघायचं होतं बरेच वर्षापासून। तर आता आम्ही तिकडे चाललो। आदेशाची वाटण्यामुळे स्वयंप्रेरणेने जातात, म्हणून स्वयंसेवक असं म्हटलेलं आहे। स्वतःच्या इच्छेने संघाच्या कामासाठी वाहून घेतो असे स्वयंसेवक। आम्ही सगळे शाखेत जाणार आहे, तिथे आपल्या डोंगरी मैदान शाखा असते, आमचे सगळे स्वयंसेवक। इथे संघाचे प्रशिक्षणाचे वर्ग असतात। पूर्वी 3 आठवड्यात प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष जे सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण त्या भारतभराचे सगळे संघ ते इथे येतात। इथे मोठं मैदानात सकाळी 4 वाजल्यापासून तर आपण 10 वाजेपर्यंत दिवसभर शारीरिक बौद्धिक वगैरे सगळं त्यांचं प्रशिक्षण, सगळं माहिती, इतिहासाची संस्कृतीची सगळी माहिती ते सगळं त्याला दिलं जातं। ते तृतीय वर्ष झाले म्हणजे पूर्ण प्रश्न ते भारत माता की जय। वरून निघालो आणि 66 किलोमीटर झाले। तर इकडे मागे एक चहाची टपरी, इकडे चहा प्यायला थांबलं। आणि हा जो हायवे आहे तो श्रीनगरवरून डायरेक्ट कन्याकुमारीपर्यंत जातो। तर त्या हायवेला आता लागलो आणि इकडून अजून 200+ किलोमीटर आपल्याला सरळ असाच रस्ता आहे 2 लेनचा। तर आता एवढा वेळ तनुच चालवत होता, मी झोपलेलो कारण झोप। खवासामधून आम्ही MP बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आता MP मध्ये आलो आपण। पण जेव्हा आम्ही थांबलेलो मगाशी, तेव्हा एका चहावाल्याला पण विचारलं आणि एक साताऱ्याची गाडी होती त्यांच्याशी पण बोलत झालं। त्यांचं तेच म्हणणं आहे की आता प्रयागमध्ये एवढी गर्दी झाली की 300 किलोमीटर अगोदरच अडवत आहेत। तर 300 किलोमीटर अगोदरच अडवत आहेत, तर आपल्याला वाराणसी, अयोध्या कुठेच नाही जाता येणार आणि प्रयागला पण नाही जाता येणार। तर तेच आता विचार करतो आम्ही लोक की कसं करायचं। तर तिकडे गेल्यावरच समजेल, कारण अर्धे लोक बोलले की जाऊ शकतो आतमध्ये पण बाहेर नाही जाऊ शकत आणि बाकी लोक बोलतात एंट्रीज बंद केले। तर ते तिकडे गेल्यावरच कळेल। अजून तर बराच वेळ आहे तसं 400-500 किलोमीटर। तर बघूया आता, थोडा टेन्शनचा माहोल। आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही बऱ्याच वेळापासून हॉटेल शोधत होतो। एका हॉटेलमध्ये थांबलो पण होतो, पण तिकडे गर्दी होती आणि या लोकांना म्हणजे गर्दीची सवय नाही वाटतं एवढ्या लोकांचं मॅनेज करायची, कारण इकडे मॅनेजमेंटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला पाहिजे असं जेवण पण नाही। तर आम्ही सध्या शेवभाजी आणि चणा मसाला वगैरे मागून खातो आहे, पण जेवायचं या साईडला येत आहे तर प्रॉब्लेम आहे। तो जेवढे पण अपडेट चेक करतो अजून टेन्शन वाढतच चाललं आहे, कारण सगळीकडे ट्रॅफिकच दाखवते आणि खूप लोकांनी रिपोर्ट केलं आहे, मॅपवर पण चेक केलं। तर कसं होईल काय होईल बघायला लागेल सगळ्या गोष्टी।
आता अजून 450 किलोमीटर बाकी आहे प्रयागराजसाठी आणि सगळ्यांना इकडेच थांबवलं. इथे बघा बॅरिकेड लावले, तर इकडूनच अडवत आहेत सगळ्यांना, पुढे जाऊनच देत नाही. जबलपूरला पण तसंच थांबवलं आहे. आपल्या 2 गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही जेवायसाठी थांबलेलो, त्यामुळे आम्ही इकडे अडकलो. आता बघूया कधीपर्यंत सोडतात. ते पोलीस वगैरे पण आले तिकडे, पण ते बोलत आहेत की नाही सोडणार, घरून रिटर्न जाऊ. पण आम्हाला होप आहे की सोडतील, तर बघूया आता काय सीन होतं. आपल्याला पकडलेलं 5 वाजता डॉट आणि आता 6 वाजले, अजून पण आम्ही ट्रॅफिकमध्येच आहे. अभय पुढे गेलाय, तो सांगतोय की 5-5 गाड्या सोडतात. आपल्या ज्या 2 गाड्या आहेत त्यांचा पण अपडेट आला, त्या दोघांना पण पकडलंय 2 वेगवेगळ्या ठिकाणी. पुढच्या गाडीने तर जबलपूर पण. आता त्या जाममधून तर आम्ही निघालो आणि पुढे जवळजवळ 50 किलोमीटर आलो, पण इकडे पुढे आल्यावर परत एक जाम आहे आणि इकडून तर डायरेक्ट युटर्न मारायलाच बोलतात. तिकडून आम्ही कसं करून निघालो, म्हणजे पोलिसांनीच सोडत होते 2-2, 5-5 गाड्या. तर थोडा एका साईडने आम्ही निघालो. त्यानंतर आता जवळजवळ 50 किलोमीटर तरी आम्ही कंप्लीट केले आणि परत एकदम पॅक जॅम लागला आहे. तर आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट करून अजून पुढे तर आलो, पण परत इथे पण सेमच कंडिशन आहे. आता 3 गाड्यांचे एकत्र आलेत. आम्ही बराच रस्ता कव्हर केला. आम्ही सगळ्यात मागे होतो, मग दुसऱ्या गाडीला भेटलो. मग आता पहिल्या गाडीपर्यंत आलो. हे लोक बोलतात इकडे 2-3 तासापासून इकडेच आहेत आणि आता रात्रीचे 10 वाजलेत. तर आता तेच डिसाईड करतात की कुठे जायचं पहिले. आता सगळीकडे तर गर्दी असणारच आहे, तर आम्ही लोकांनी हार तर नाही मानायची ठरवलं. आम्ही रिटर्न तर नाही जाणार आहे, जायचं तर आहे. 10 दिवसाची पूर्ण ट्रिप आहे, काही ना काहीतरी करून कुठे ना कुठेतरी जाणारच. आणि 10 दिवस पुढेच त्यांची गाडी आहे. एवढे पुढे होते ते, आमच्यापेक्षा खूप पुढे होते. तरी आम्ही पण चांगला कव्हर केला आणि ते पण बराच वेळ थांबले, तर खूप प्रॉब्लेम आहे. 12:30 वाजले आता आणि आम्ही एका फ्यूल ब्रेकसाठी थांबलो आहे. तर हालत टाईट आहे सगळ्यांची. 4 वेळा आम्ही थांबलो आहे आणि आम्ही जेवढं पण बोललो तिकडच्या लोकांसोबत 8 पडाव असतात. तर ते 8 पडाव म्हणजे 8 वेळा थांबवतात तिकडे जाईपर्यंत. तर आता बघूया 8 वेळा खरंच थांबवतात. त्याने आता थंडी पण वाढली आहे भरपूर, टेम्परेचर पण खूप वाढलं. आता पेट्रोल भरल्यानंतर 113 किलोमीटर झालेत आणि अजूनपर्यंत तर कुठे थांबलो नाही आहे, म्हणजे कोणी थांबवलं नाही आहे. आणि 2 वाजले, आता पूर्ण रस्ता तर मोकळा आहे. अजून 173 किलोमीटरवर आहे प्रयागराज. बाकी गाडीत झोपलेत, मी एकटाच चालवतोय, पूर्ण हळू बोलतोय. की आता वाटतंय, होप्स आलेत की आजच पोहोचू असं. तर आय होप आज पोचायला पाहिजे. आम्ही ऑन द वेमध्येच 2 दिवसांचं बुकिंग करून ठेवलं आहे प्रयागमध्ये. तर तिकडे 4 रूम्स बुक केल्या आहेत आम्ही आणि या टाईमला प्रॉपर चेक वगैरे करून घेत. खूप लोकांना तिकडे बुकिंग आहेच नाही, तर आम्हाला लकीली मिळाली आहे. ते आमचं नशीब आहे. आमच्यासोबत डॉक्टर आहे, त्याच्यामुळे ती मिळाली आहे. सुप्रभात सगळ्यांना. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि बराच वेळ मी गाडीत झोपलेलो आणि पूर्ण लाईनच्या लाईन लागले. इकडून प्रयागराज जास्त लांब नाही आहे. आता वाटलेलं की कधी पोचू माहीत नाही. आज रात्रीपर्यंतचा होप्स करून चाललो, पण सकाळीच पोचतो तर जरा चांगलं वाटतं. आणि आता पहिले तर जाणार आणि रूमवर जाऊन झोपणार, कारण भरपूर झोप आली आहे. आणि तनू आता गाडी चालवतो. लास्टचे 100 किलोमीटर होते तेव्हा त्याला दिले आणि जरा झोप काढली मागे. आता 4:15 वाजलेत आणि आम्ही लोक पोहोचलो ऑलमोस्ट हॉटेलच्या जवळ. तर आमचं हे मागे जो ब्रिज आहे त्याच्या त्या साईडला हॉटेल आहे आणि इथपर्यंत आम्ही बाईकने आलो. ट्रिपल सीट, बॅग वगैरे सगळं इकडेच आहे, कारण इथे रिक्षा पण अलाउड नाही, फक्त बाईकच चालतात. तर आता तेच बाईकवरनं बोलणं चालू आहे आणि 100 रुपयाचं बोलणं झालेलं. हे लोक 200 रुपये मागतात. आता बोलतात एका माणसाचे 100 रुपये. तर बघूया आता. स्वप्नील येतो, त्यांनी बोलणं केलेलं, काय होतं बघूया.
6:30 वाजता आम्ही रूममध्ये चेक इन केला आणि ही अशी काहीतरी आमची रूम आहे. पसाराकडे जरा इग्नोर करा. आणि हा इकडे एक सेकंड दरवाजा आहे आणि एवढीच रूम आहे. ही रूम आम्हाला 2000 मिळाली आणि 2000च्या हिशोबाने चांगली रूम आहे, कारण आत्ताच्या टाईमला इकडे 20,000च्या आसपास प्राईस चालू आहे. आणि आम्हाला इकडून आता बाहेर खायला जायचं. परत रूममधून बाहेर आलो आता आम्ही आणि खायसाठी शोधतो, कारण सकाळपासून जेवलोच नाही. तर इकडे आहे भरत, फेमस आहे, यूपीचा चाट बोलतात, फेमस आहे. पण आम्हाला प्रॉपर भूक लागली आहे. तर आता काय काय मिळतंय बघूया. इकडे स्टेशन साईडला आम्ही चाललो आहे आणि तिकडे जिलेबी वगैरे येताना बघितलेली आणि अजून बाकीची पण दुकानं होती. आम्ही जेवढं पण आतापर्यंत फिरलो आम्हाला फक्त चाटची दुकानं दिसतात. प्रॉपर जेवण असं नाही आहे. तर बोललो आता जे मिळतंय ते खाऊया. तर आता बघूया. इकडे एक पॅटीसचं दुकान होतं, तिकडे पॅटीस खाल्लं, खूप भूक लागलेली. आणि आता अजून बघूया दुकानं जे आहेत पुढे. श्रेयस बघून आला आता आणि तिकडे चाट आहे पूर्ण, तर तेच आता खाणं. पापडी चाट, टमाटर चाट, टमाटर चाट. सुप्रभात सगळ्यांना. आता काल खाऊन झाल्यानंतर आम्ही रूमवर जाऊन डायरेक्ट झोपलो, कारण 3 रात्र प्रॉपर झोप झाली नव्हती. आणि सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता संगमाला चाललो, जिकडे त्रिवेणी संगम आहे. जिकडे 3 नद्यांचा संगम होतो, गंगा, यमुना आणि सरस्वती. तर तिकडे 3 असे पिलर आहेत, ज्या पिलरला प्रॉपर संगम आहे. त्याचे नंबर पण मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तर तिकडेच प्रॉपर संगम होतो. बाकी तर वेगवेगळ्या नद्या आहेत फक्त. तर तिकडे आम्हाला नाही जायचं आणि आम्ही हॉटेल पण असं सिलेक्ट केलेलं जिकडून त्रिवेणी संगम जवळ आहे. तर आता इकडून 800 मीटरवर काहीतरी त्रिवेणी संगम आहे आणि आम्ही सगळे चालत जातो. तर आता मी तुम्हाला प्रयागराज या शब्दाचा अर्थ सांगतो. तर जेव्हा ब्रह्मदेवानी सृष्टीचा निर्माण केला तेव्हा पहिला यज्ञ ज्या जागेवर केला, प्र म्हणजे प्रथम आणि याग म्हणजे यज्ञ. तर पूर्ण पृथ्वीमध्ये सगळ्यात पहिले ज्या जागेवर यज्ञ झाला ती जागा म्हणजे प्रयाग. तर असा या नावाचा अर्थ आहे. रंग कुंभ है, मृदंग कुंभ है, होली है, हुड़दंग कुंभ है, जटा कुंभ है, जूट कुंभ है, माथे मला भभूत कुंभ है, सृजन कुंभ, संहार कुंभ है, हर हर की हुंकार कुंभ है, जय भी कुंभ, समर कुंभ है, मौत कुंभ है, अमर कुंभ है, कुंभ कर्म है, क्रोध कुंभ है, माया है और मोक्ष कुंभ है. तर आम्ही संगमवर तर आलोय आणि आम्हाला जे मेन पोल हवे आहेत 118, 119, 120 ते पोल नाही मिळत आहेत. तर ते पोल आम्ही शोधतोय. तर आता बघूया कधी मिळतात. आणि जे फ्लोटिंग जे ब्रिज बनवले आहेत ते आहेत इकडे दिसत आहेत माझ्या मागे. पण ते पोल मेन आहेत जे आम्ही शोधतोय. पण ते कसे लिहिले आहेत, कुठल्या पोलवर लिहिले आहेत, की लाईटचे पोल आहेत का, तर ते आम्ही बघतो. आणि हे असे पोल आहे त्याच्यावर 4000च्या आसपास नंबर आहे. त्या साईडला 3000च्या आसपासचे जे पोल दिसत आहेत हे वाले, ते 3000चे नंबर लिहिले त्याच्यावर. आणि हे समोर 18 नंबर पिलर आम्हाला मिळाला आहे. आणि इकडे खूप गर्दी आहे, सगळेजण इकडेच आहे. आणि समोर माझ्या पाणी आहे. तर आता आम्ही चौकात इकडे बघायसाठी आलोय की काय सिच्युएशन आहे. त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना घेऊन येऊ.
तर स्नान झालं आता आमचं आणि आम्ही प्रॉपर जिकडे त्रिवेणी संगम आहे तो तुम्हाला 118 नंबरचा मी पोल दाखवला, त्याच्या समोरच प्रॉपर संगम आहे, तिकडे आम्ही जाऊन स्नान केलं. खूप भारी वाटलं मला. 144 वर्षातून एकदा होणाऱ्या आपल्या हिंदू धर्मातील महाकुंभामध्ये स्नान करून आणि त्या गोष्टीचा साक्षीदार बनून खूप भारी वाटतंय मला. ही फिलिंग्स मी नाही सांगू शकत. तर आता आमच्या इकडून पुढचा प्लॅन असा आहे की इथून आम्ही खायला जातो आणि तिथून रूमवर जाणार आणि जरा रेस्ट करणार. तर ही व्हिडिओ मला माहिती आहे खूप मोठी झाली, तर मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मी इंस्टाग्रामवर पण रील टाकल्यात, त्या पण जाऊन तुम्ही बघू शकता. मी माझा इंस्टाग्राम ID तुम्हाला देतो. त्या व्हिडिओजला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, तर त्या पण बघा तुम्ही. आणि काहीही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल त्यातून सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बाय बाय. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपले बुट्टीवाली